सर्वांनी हे वाचून दाखवायचं आहे. पालकांनी मुलांना बोट ठेवून ते वाचायला लावायचं आहे. त्याचा अर्थ पण विचारा त्यांना. ईश्वरीचं वाचून झालेलं आहे. छान. हे कोण म्हणतंय मला का हसता? तुम्हाला नाही हसत बाळांनी. स्वराने वाचून दाखवले. व्हेरी गुड. हार्दिकने सुद्धा वाचून दाखवलं. खूप छान. SHE याला काय वाचायचंय? शी. शी इज ती आहे. F चा आवाज फ. A चा आवाज ऍ. फ ऍ. S चा आवाज स. T चा आवाज ट. ह्याला फास्ट वाचायचंय का? फास्ट वाचायचंय. शी इज फास्ट. शी इज फास्ट. शी ॲज तिच्याकडे आहे. आर चा आवाज र. RED रेड वाचता येत तुम्हाला. शी हॅज अ रेड. एफ चा आवाज फ. आय चा आवाज ई. फ अधिक ई काय म्हणतंय? फी. एस ला काय वाचायचं? श. फिश. शी इज फास्ट. ती वेगवान आहे. आता याचा अर्थ काही नाही, आपल्याला फक्त वेगवेगळं कळायला पाहिजे. शी हॅज अ रेड फिश. तिच्याकडे लाल मासा आहे. इट इज अ BIG बिग. PIT पिट. इट इज अ बिग पिट. तो एक मोठा खड्डा आहे. इट हॅज अ NEW याला न्यू वाचायचं आहे. TIN टीन. टीन म्हणजे डबा. त्याच्याकडे डबा आहे किंवा त्याच्यामध्ये डबा असा आपण दोन्ही अर्थ घेऊ शकतोय. इट इज अ बिग पिट. इट हॅज अ न्यू टीन. याचा सुद्धा फोटो मी तुम्हाला पाठवलेला आहे बघा. आजचा होमवर्क हा आहे की जे अभ्यासामध्ये फोटो सगळे पाठवले ते सगळं तुम्ही वाचून दाखवायचं, त्याचा अर्थ सांगायचा प्रयत्न करायचा आणि ही जी वाक्य आहेत ही वाक्य वाचायची आणि त्यांचा अर्थ सांगायचा. ठीक आहे. उद्या आपण आईचा आवाज ई असणारे जास्तीत जास्त शब्द पाहणार आहोत. तोपर्यंत बाय बाय. सी यू टुमॉरो. हॅव अ नाईस इव्हनिंग. गुड नाईट.